सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट. आता या सर्किटचा जर आपण सिम्बॉलिक फॉर्म पाहिला तर काय असेल सगळ्यात अगोदर काय दिसते मला की पॅरलल कॉम्बिनेशन आहे. आता त्याच्यामध्ये पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये फर्स्ट कॉम्बिनेशन मध्ये काय आहे, S1 हा आहे इन सिरीज विथ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ S2 डॅश अँड S3. दॅट इज S1 काय असतं माझ्याकडे P इज इन सिरीज दॅट इज अँड विथ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ, म्हणजे आता काय असेल ब्रॅकेट मध्ये असेल S2 डॅश दॅट इज निगेशन ऑफ Q. हा पॅरलल कशाशी S3 शी आहे, S3 आहे माझ्याकडे R सोबत. आता हा काय हा पूर्ण कॉम्बिनेशन जे आहे हे आहे पॅरलल दॅट इज इथे ऑर, पॅरलल असेल तर ऑर, इन सिरीज असेल तर अँड. ठीक आहे. आता इन सिरीज विथ, आता पॅरलल कॉम्बिनेशन कशाचे, आता याच्याशी पॅरलल मध्ये काय तर सिरीज आहे कशाची S2 डॅश आणि S3 डॅश. तर S2 डॅश काय असेल माझ्याकडे निगेशन ऑफ Q, कारण S2 माझ्याकडे Q आहे मग S2 डॅश काय असेल निगेशन. अँड आता पॅरलल इन सिरीज म्हणल्यावर अँड S3 डॅश दॅट इज निगेशन ऑफ R. हा झाला माझा सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म आहे माझ्याकडे. आता मला करायचं त्याच्यावर यातून काय तयार करायचे तर इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल कसा असेल तर फर्स्ट एलिमेंट येईल, फर्स्ट कंपोनंट येईल P, सेकंड कंपोनंट Q, थर्ड कंपोनंट R. हे झाले बेसिक. आता सोबतच काय काय याच्यामध्ये निगेशन ऑफ Q एक आहे, निगेशन ऑफ R एक आहे. ठीक आहे. तर मग निगेशन ऑफ Q लगेच देऊन टाकू आणि निगेशन ऑफ R. याच्यानंतर काय तर P अँड निगेशन ऑफ Q और R आहे. निगेशन ऑफ Q और R आणि लगेच देऊन टाकायचा P अँड निगेशन ऑफ Q और R. ठीक आहे. सोबतच काय निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ R हा एक आहे. आणि ऍट लास्ट आपला रिझल्ट असेल, रिझल्टंट मध्ये काय असेल तर P अँड निगेशन ऑफ Q और R and sorry or negation of Q and negation of R. ठीक आहे. हा झाला आपला रिझल्टंट लास्ट कॉलम. तर किती कॉलम आपल्याकडे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, 9 कॉलम आहे टोटल. बेसिक कंपोनंट 3. आता बेसिक कंपोनंट 3 म्हटल्यानंतर नंबर ऑफ रोज काय होईल 2 raised to power 3 दॅट इज 8 असेल रिझल्टंट 9. तर नंबर ऑफ कंपोनंट किती असतील, सॉरी नंबर ऑफ रोज किती असतील 8. आता फर्स्ट अरेंज करू आपण 1 1 1 1 0 0 0 अँड 0. क्यू मध्ये काय असेल 1 1 0 सॉरी 0 1 1 0 0. थर्ड मध्ये काय असेल 1 0 1 0 1 0 1 0. निगेशन ऑफ क्यू दॅट इज निगेशन ऑफ सेकंड कॉलम इज 0 0 1 1 0 0 1 1. निगेशन ऑफ आर काय असेल 0 1 0 1 0 1 0 1. थर्ड मध्ये काय तर निगेशन ऑफ क्यू और आर, निगेशन ऑफ क्यू और आर म्हणजे थर्ड आणि फोर्थ कॉलम मध्ये आपण और हा लॉजिकल कनेक्ट यूज केलेला आहे. तर और असताना काय असेल ऍटलिस्ट एक जरी व्हॅल्यू ट्रू असेल म्हणजे काय असेल इनपुट आउटपुट टेबल मध्ये 1 असेल तर काय असेल रिझल्टंट 1. मग 1 और 0 इज 1, 0 or 0 is 0, 1 or 1 is again 1, 0 or 1 is again 1, 1 or 0 1, 0 or 0 is 0, 1 or 1 1 and last 0 or 1 1. कॉलम नंबर 7 जो आहे तो आहे P and negation of Q or R. आता P घ्यायचंय मला म्हणजे कॉलम नंबर जो माझा 6 आलाय, कॉलम नंबर माझा 6 जो आहे तो कशाशी केलाय मी P शी केलाय आणि सोबतच लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं यूज केलं त्याच्यामध्ये अँड. ठीक आहे. हे दोन कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 6 काय केले मी कनेक्ट केलेत विथ लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. आता अँड मध्ये काय असेल ऍटलिस्ट एक जरी 0 असेल, फॉल्स असेल म्हणजे 0 असेल त्यावेळी काय असेल रिझल्टंट व्हॅल्यू 0. ठीक आहे. तर मग फर्स्ट 1 1 अँड 1 इज 1, फक्त आणि फक्त ज्यावेळी जुनी ट्रू असेल त्याच वेळी ट्रू असेल अदरवाइज फॉल्स. 1 0 इज 0, थर्ड 1 1 अगेन 1, फोर्थ 1 1 अगेन 1, फिफ्थ. आता फिफ्थ पासून प्रत्येक ह्याच्यामध्ये काय P 0 आहे, P काय 0 आहे. मग जास्त विचार करायचा नाही, डायरेक्ट 0 0 0 आणि 0.
कारण मला माहिती आहे पी मध्ये फिफ्थ रो टू 8 रो काय प्रत्येक व्हॅल्यू काय 0 घेतलेली आहे आपण, त्याच्यामुळे काय केलं मी डायरेक्ट आता इथं 0 घेऊन टाकलं. कॉलम नंबर आता 8 पाहायचे आपल्याला. कॉलम नंबर 8 मध्ये काय निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर, म्हणजे कॉलम नंबर 4 आणि 5 यांच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह यूज केलं मी अँड कनेक्टिव्ह यूज असताना काय होईल, ज्यावेळी फक्त दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत म्हणजे जे दोन्ही व्हॅल्यू 1 आहेत त्याच वेळी फक्त 1 येईल, अदरवाइज 0 असेल. मग अँड कनेक्टिव्ह आहे, अँड कनेक्टिव्ह यूज केलेलं 0 0 0 and 0 is 0, 0 and 1 is again 0, 1 and 0 is again 0, 1 and 1 is only 1, 0 and 0 is 0, 0 and 1 is 0, 1 and 0 is again 0, and last 1 and 1 is 1. हा झाला. आता आपला लास्ट कॉलम महत्वाचा इम्पॉर्टंट रिझल्टंट कॉलम. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये काय केलं मी, कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 8 या दोघांमध्ये, कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 8 या दोघांमध्ये काय केलं मी, ऑर हा कनेक्टिव्ह यूज केला. आता ऑर कनेक्टिव्ह यूज केला म्हणजे काय होईल इथं, तर जिथं ऍटलिस्ट 1 जरी आला म्हणजे ऍटलिस्ट 1 ट्रू आला किंवा ऍटलिस्ट 1 आला तर काय असेल, रिझल्टंट 1 असेल, अदरवाइज 0. अदरवाइज म्हणजे ज्या केसमध्ये फक्त दोन्ही साईडला 0 असेल त्याच वेळी फक्त 0 येईल, नाहीतर 1 असेल. 1 or 0 is 1, 0 or 0 is 0, 1 or 0 1, 1 or 1 1, 0 or 0 0, 0 or 0 0, 0 or 0 is 0, and again 0 or 1 is 1. हा झाला आपला इनपुट आउटपुट टेबल फॉर क्वेश्चन नंबर 2. आता पुढे चालायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 3 कडे. तर क्वेश्चन नंबर 3 जो आहे, क्वेश्चन नंबर 4 कडे. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये याच्यात काय केलेलं आहे, याच्यात सुरुवात आपली 30 राहील की पी पी क्यू आर काय करायला आपल्याला स्विच S1 स्विच S2 स्विच S3 रिप्रेझेंट करावं लागेल. आता दिलेला जो प्रॉब्लेम आहे याच्यावर जर मी सिम्बॉलिक फॉर्म जर पाहिला, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट, तर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ सर्किट कसं आहे, तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय करावं लागेल मला, S1 जर पाहिलं तर स्टार्टिंगला काय S1 इज पॅरलल विथ S2, दॅट इज S1 काय असेल, P इज पॅरलल म्हणजे ऑर विथ S2 दॅट इज Q. हा काय आहे, इन सिरीज विथ S2 दॅट इज अँड S2 आहे Q इज इन सिरीज विथ अगेन. सो हिअर परत इथं काय होईल, परत अँड कनेक्टिव्ह आपण यूज करू, पुढे पॅरलल कॉम्बिनेशन एक ब्रॅकेट टाकू. पॅरलल मध्ये काय S3 इज पॅरलल विथ S1 डॅश दॅट इज S3 काय माझ्याकडे R is in parallel that is or with S1 dash that is negation of P. हा झाला माझा सिम्बॉलिक फॉर्म क्वेश्चन नंबर 4 साठी. आता सिम्बॉलिक फॉर्म झाला, आता आपलं काम आहे इनपुट आउटपुट टेबल प्रिपेअर करणं. तर इनपुट आउटपुट टेबल, इनपुट आउटपुट टेबल याच्यामध्ये काय असेल, याच्यातही 3 बेसिक कंपोनंट आहेत, P Q आणि R. P Q आणि R. याच्यानंतर निगेशन कुठे आहे, तर निगेशन आहे P ला, मग फक्त निगेशन ऑफ P घेऊन टाकायचं. सोबत पुढे काय आहे माझ्याकडे P or Q, मग मी लगेच घेऊन टाकणार P or Q. नंतर काय आहे अँड Q अँड R or निगेशन ऑफ P, R or निगेशन ऑफ P म्हणून किंवा निगेशन ऑफ P अँड R, याला मी निगेशन ऑफ P or R म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, मग इथं काय करतो मी, ठीक आहे R or निगेशन ऑफ P, आणि ऍट लास्ट काय असेल P or Q and Q and R or negation of P. हा माझा रिझल्टंट लास्टचा कॉलम असेल. त्याच्यात आता 3 व्हॅल्यू आहेत म्हणल्यावर बेसिक कंपोनंट 3 म्हणल्यावर नंबर ऑफ रोज किती असेल 2 raised to power 3 दॅट इज 8. 1 1 1 1 0 0 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. negation of P that is 0 0 0 0 1 1 1 1. आता P और Q आहे, P और Q मध्ये जर पाहिलं तर ऍटलिस्ट एक जरी ऑर असेल, ऍटलिस्ट एक जरी ट्रू असेल किंवा 1 असेल तर रिझल्टंट 1 येईल, अदरवाइज 0. 1 1 1, 1 or 1 अगेन 1, 1 or 0 is 1, 1 or 0 is 1, 0 or 1 is 1, 0 or 1 is again 1, 0 or 0
इज 0 आणि खालचा रो सेम आहे म्हणून डायरेक्ट 0. आता आर ऑर निगेशन ऑफ पी म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 दोन्ही आपण काय केलेत, कनेक्ट केलेत विथ लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर. इथे सेम कंडिशन राहील. लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे इकडे ऑर. आता इथे काय राहील मग 1 or 0 इज 1, 0 or 0 0, 1 or 0 1, 0 or 0 0, 1 or 1 1, 0 or 1 1, 1 or 1 1 आणि लास्ट 0 or 1 1. लास्ट आणि महत्वाचा कॉलम आहे आपला कॉलम नंबर 3. कारण याच्यामध्ये काय केले आपण 3 कंपाऊंड स्टेटमेंटला, ठीक आहे, म्हणजे सॉरी 3 कॉलमला काय केले आपण याच्यामध्ये मिक्सअप केले विथ कनेक्टिव्ह फक्त अँड हा यूज केलाय. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय केले आपण कॉलम नंबर पहिलं तर हा माझा 5th, हा आहे माझा 6 आणि हा आहे कॉलम नंबर माझा 7. तर याच्यामध्ये काय केले आपण तर हा आहे माझा कॉलम नंबर 7. P or Q and R or negation of P. आता and आहे म्हणजे जिथे ऑल व्हॅल्यू ज्यावेळेस ट्रू येतील फक्त आणि फक्त त्यावेळेस रिझल्टंट काय असेल ट्रू, अदरवाइज फॉल्स. म्हणजे 1 ज्यावेळेस ऑल व्हॅल्यू काय असतील 1 असतील त्याच वेळी फक्त रिझल्टंट व्हॅल्यू त्याची 1 येणार आहे, अदरवाइज 0. मग पाहू आता कॉलम नंबर आपल्याला कोणतं पाहिजे आहे. तर कॉलम नंबर पहिला तर आहे P or Q म्हणजे कॉलम नंबर 5. नंतर आहे अँड Q म्हणजे कॉलम आहे 2nd आणि लास्टला R or negation of P दॅट इज कॉलम नंबर 6. चेक करू 1 1 1 फर्स्ट व्हॅल्यू तर 1 आली. सेकंड 1 1 0 एक 0 आला व्हॅल्यू 0 झाली. 0 1 1 0 पहिलीच व्हॅल्यू 0. इथं आता पहिलीच व्हॅल्यू 0 आहे, चेक करायची गरज नाही, डायरेक्ट 0 लिहून टाकू. याच्यानंतर इथं 1 आहे, इथं काय 1, इथं पण 1, हा झाला 1. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथंही 1 आहे, ही व्हॅल्यू झाली 1. इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे, एक 0 आला, पुढे चेक केलं तरी चाललं असतं. आता इथं 0 आहे, इथंही 0 आहे, इथंही 1 आहे, मात्र 0 होऊन जाईल. हा झाला माझा प्रॉब्लेम नंबर 4 कम्प्लीट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रॉब्लेम डिस्कस करू.